नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या कुंडल्यांचा आपण अभ्यास करतो. आपण ज्योतिषशास्त्र शिकताना काय करायचं आहे, अशा लोकांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून आपल्या कुंडलीमध्ये असे काही योग आहेत का हे सुद्धा आपण अभ्यासू शकतो. आणि त्यासाठीच हे आपण कुंडलींचा अभ्यास आणि विश्लेषण करत असतो. यातून आपल्याला काय फायदा मिळू शकतो हे आपण बघायचं असतो. आज आपण एक राजकीय विषय घेऊन आलेलो आहोत. माननीय अजितदादा पवार यांचं घड्याळ कुठवर चालणार. काय झालंय, 2019 पासून महाराष्ट्राचा राजकारणामधला जो कॅरम बोर्ड होता तो सगळा विस्कटलेला फुटला गेलेला आहे. त्यामुळे पांढऱ्या सोंगट्या कुठल्या आणि काळ्या सोंगट्या कुठल्या हेच लोकांना कळत नाहीये आणि कुठल्या सोंगट्या कुठल्या कोणाच्या भोकामध्ये जायला लागलेल्या आहेत. झालं होतं काय की 2019ला फक्त दोनच गट होते. म्हणजे मेन आपले धनुष्यबाण, इकडं भाजप कमळ आणि इकडच्या बाजूला घड्याळ आणि हात, हे महत्वाचे दोन एकमेकांचे विरोधामध्ये ठाकले होते. बहुमत सुद्धा मिळालं होतं धनुष्यबाण आणि हाताला, धनुष्यबाणाला आणि कमळाला. पण त्या ठिकाणी घोळ झाला. घोळ म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे, समजा एक 11 जण जेवायला गेले हॉटेलमध्ये आणि त्यांना विचारण्यात आलं, तुम्हाला वडापाव पाहिजे की बासुंदी पाहिजे. सगळ्यांनी म्हणून सांगितलं आम्हाला बासुंदी द्या. बहुमतामध्ये बासुंदी आली. जेव्हा ऑर्डर द्यायची वेळ आली त्यावेळेला ह्यांचा स्वयंपाक करताना बासुंदीच्या गडबडीमध्ये चुकून त्याच्यामध्ये वडापाव पडला आणि वडापाव पडल्यानंतर त्याचा काहीतरी रेसिपी सगळी चेंज झाली आणि ती जी झालेली चेंज रेसिपी आहे त्याला अजूनही काही नाव येईना आणि ती अजूनही लोकांना पचवावी लागत आहे. आणि आता 2024ला हा चान्स म्हणजे लोकांना, मतदारांना आलेला आहे. प्रश्न काय झालाय की मतदार सुद्धा डिप्रेशन मध्ये जाऊन बसले. आपण देतो व्होटिंग एकाला, त्याचं होतच दुसरंच काहीतरी निकाल झाल्यानंतर त्याची रेसिपी निकालानंतर वेगळीच होती. अशा पद्धतीनं मग मतदार म्हणतो व्होटिंग देऊन तरी काय उपयोग. असं नाही आहे मित्रांनो. व्होट हे, मतदान हे करायलाच पाहिजे. शेवटी श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलं आहे, कर्म करत राहा, फळांची अपेक्षा धरू नका. त्यामुळे प्रत्येकाने व्होटिंग हे केलंच पाहिजे. फक्त पूर्ण विचार करून द्यायचा आहे. झालंय काय की सध्या नेते मंडळींना स्वतःचे सत्तेसाठी स्वतःचे विचारच राहिलेले नाहीयेत. कोण हिंदुत्ववादी आहे कोण नाहीये याच्याशी काही संबंध नाहीये. आपल्या आपल्या सत्तेसाठी लोक पार्ट्या बदलत आहेत, पक्ष बदलत आहेत, अशी परिस्थिती. त्यामुळे जवळजवळ महाराष्ट्राचा हा राजकारणाचा चिखल झालाय असं म्हटलं तरी या ठिकाणी हरकत नाहीये. होतं काय की सध्याच्या राजकारणाच्या लोकांना सुद्धा काय झालंय की लोकांची मनधरणी करणे, मंत्र्यांची मनधरणी करणे हे फार अवघड होऊन बसलंय. पूर्वी फक्त 4च मेन पक्ष होते, आता याच्यामध्ये काय झाले 6 होऊन बसले. 3 तिकडं आणि 3 इकडं, अशा पद्धतीनं. आणि जागा वाटप तर फिक्सच आहेत, 48 जागा. त्याच्यामध्ये काय होणार, नाराजी लोकांची मंत्र्यांची व्हायला सुरुवात होती. तिकीट देताना नाराजी होती, मग त्यावेळेला पक्षांतर होऊन बसतं आणि हे नाराजी दूर करायचं काम हे फार मोठं अवघड काम आहे. आणि ह्याच्यामध्येच एक पक्ष तयार झाला, वेगळा गट, तो म्हणजे अजितदादा पवार यांचा गट. आणि निवडणूक आयोगानं सुद्धा त्यांना घड्याळ हे चिन्ह बहाल केलेलं आहे. वळूया आपल्या विषयाकडे. अजितदादा पवार यांचं घड्याळ कुठपर्यंत चालणार. आपण त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करायचा आहे आणि ज्यांची आपण कुंडली बघतो नेहमी आपण त्यांचं भल्याचाच विचार करायचा असतो. ज्यांची कुंडली आपल्या समोर येते त्यांचा नेहमी जातकाचा भल्याचा विचार करायचा असतो. तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही माहिती वगैरे पाहिजे असेल, प्रश्न असतील तुमच्या कुंडलीबद्दल, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा फोन नंबर या ठिकाणी लिहिलेला आहे, 98 22 11 94 72. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून तुमचे प्रश्न तुम्ही लिहून पाठवून देऊ शकता. जन्मवय, जन्मतारीख पाठवून देऊ शकता, जन्मस्थळ. आणि हे पाठवून दिल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याच्यावरची फळ काय मिळणार आहेत, तुमच्या कुंडलीमध्ये चांगले ग्रह, वाईट ग्रह आणि त्यांचे मिळणारे परिणाम, त्याचे मिळणारे फळ आणि
त्याच्यावरचे उपाय हे सगळं आम्ही तुम्हाला हस्तलिखित देतो. कारण कॉम्प्युटरायझर फक्त कुंडली काढायची असती, पण फळं मात्र अनुभवानेच आले जातात आणि आपला हा जवळजवळ 20-25 वर्षाचा अनुभव या ठिकाणी उपयोगाला येतो. कॉम्प्युटर मधलं भविष्य हे बघणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि कोणतं वाचायचं हेच लोकांना समजत नाही. आम्ही जे सांगतो ते बरोबर सार पूर्ण आयुष्यभराचं त्याच्यामध्ये सार दिलं असतं की काय केल्यानंतर तुमच्या कुंडलीतील दोष जातील आणि ते सुद्धा शांतीशिवाय. बोलूया, अजितदादांची कुंडली आपण या ठिकाणी मांडलेली आहे. 22/7/59 या साली त्यांचा जन्म झालेला आहे. गुगलवर दुपारी 12 वाजता टायमिंग दिली जाते, पण ती ज्यांची फिक्स नसते त्यांची 12 वाजता दिली जाते. त्यामुळे आपण त्यांची राशी कुंडली या ठिकाणी मांडलेली आहे. चंद्र कुंभ राशीमध्ये होता. या दिवशी चंद्र कुंभ राशीमध्ये होता, म्हणजे त्यांची रास कुठली आहे? कुंभ रास आहे. मीन राशीमध्ये केतू आहे 16 अंशावरती. बुध आणि हर्षल कर्क राशीमध्ये आहे. बुध आणि हर्षल, बुध हा वाणीचा कारक आहे आणि हर्षल हा लहरी आहे, स्फोटक असा ग्रह आहे. यामुळेच बुध आणि हर्षल यांची अंशात्मक या ठिकाणी युती आहे. 22 अंश आणि 26 अंश, म्हणजे हे जवळच आहेत अंशामध्ये. तर हे जे दोन ग्रह आहेत एकमेकांशी पूरक ग्रह असे आहेत आणि बोलताना आणि चातुर्य ह्या ज्या गोष्टी आहेत, बुद्धी चातुर्य यांचा मिलाप या ठिकाणी यांच्याकडे अजितदादांच्याकडे झालेला आहे. त्यामुळे त्यांचं बोलणं वगैरे म्हणजे त्यांना काही गोष्टीमध्ये काही पत्रकारांनी प्रश्न विचारले तर ते सडेतोड त्यांच्याच तोंडावरती उत्तर देतात. हे कारण या ठिकाणी बुध हर्षल युती हे म्हणता येतं. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध हर्षल युती सुद्धा असेल तर त्यांच्यामध्ये हा गुण आहे हे लक्षात ठेवावा. पुढची गोष्ट, सिंह राशीमध्ये शुक्र आणि मंगळ. सिंह राशीतला मंगळ हा त्यांच्यासाठी राजकारणासाठी सगळ्यात उत्तम ग्रह आहे आणि शुक्र सुद्धा सिंह राशीमध्येच आहेत. त्यामुळे ह्यांना जरा स्वतःच म्हणणं खरं करायची किंवा हट्टी स्वभाव हा या ठिकाणी स्वभाव त्यांच्यामध्ये येतो. तुमच्या कुंडलीत सुद्धा जर सिंह राशीचा शुक्र असेल तर विवाह करताना सुद्धा ऍडजस्टमेंट वगैरे तुम्हाला करावी लागते, पण ती तुमच्या हातून होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. राहू कन्या राशीमध्ये येतो आणि गुरु आणि नेपच्यून तुळ राशीमध्ये, म्हणजे भाग्यस्थानी, राशी कुंडलीपासून भाग्यस्थानी. त्यामुळे कितीही अडचण आली ह्यांच्या आयुष्यामध्ये तरी सुद्धा आयुष्य निभावून जाते आणि शेवटच्या क्षणी योग्य निर्णय हे घेऊन मोकळे होतात आणि त्यातच त्यांचं पूर्ण आयुष्य चांगल्या पद्धतीनं व्यतीत होतं. हा भाग्यातला गुरु असणाऱ्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. तुमच्या कुंडलीत सुद्धा जर भाग्यस्थानामध्ये म्हणजे या स्थानामध्ये जर गुरु असेल तर खरोखरच तुमची कुंडली ही भाग्यवान आहे, नशीबवान आहे म्हणायला हरकत नाही. शनी धनु राशीमध्ये मूळ नक्षत्रामध्ये आहे. हा शनी फक्त यांच्या कुंडलीमध्ये आपण बिघडलेला आहे असं म्हणू शकतो. तर आता ह्यांनी फक्त करायला काय पाहिजे? शनीची उपासना करायची आहे, म्हणजे रोज मारुतीचं किमान दर्शन घ्यायचं आहे, हनुमान भक्त झालं पाहिजे ह्यांनी. आणि या गोष्टी केल्यामुळे जे काय आपण चिकाटी आयुष्यभरासाठी सांभाळलेली आहे त्याची फळ मिळायला तुम्हाला त्यावेळी चालू होतील. पण शनीची मात्र कृपादृष्टी तुमच्यावरती असली पाहिजे. किमान दर शनिवारी तरी शनीचं दर्शन घ्यावं. मारुतीला रोज दर्शन घ्यायची काय म्हणजे घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे. मारुतीचं सुद्धा दर्शन घ्यायचं, हनुमान चालीसा म्हटली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या कुंडलीमध्ये धनु राशीमध्ये शनी आहे अशा लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. आता आपण बघायचं आहे त्यांना जे घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे ते कुठवर ते चालणार आहे का घड्याळ बंद पडणार आहे या ठिकाणी आपण बघायचं आहे. सध्याच्या ग्रहमानानुसार जर बघायला गेलं तर शनी कुंभ राशीमध्ये आहे गोचरीनुसार. कुंभ राशीमधला आता शनी आहे आणि कुंभ राशीमध्येच चंद्र सुद्धा आहे. याचा अर्थ 7.5 त्यांना चालू आहे आणि ज्यावेळी कुंभ राशीला 7.5 चालू होती ती ज्यावेळी मकर राशीमध्ये जेव्हा शनी आला त्यावेळेला ती चालू झाली, म्हणजे गेले 4 वर्ष झाली आणि त्यावेळी त्यांना 7.5 चालू झाली. आपल्याला माहितीच आहे मागील 4 वर्षापासून काय घटना घडत आल्या ह्यांच्या बाबतीमध्ये. तर कुंभ राशीला तरी सुद्धा जेवढ्या कर्क राशीला, वृश्चिक राशीला, मेष राशीला 7.5 त्रासदायक होते तेवढी कुंभ राशीला त्रासदायक होत नाही. उलट
साडेसातीमध्ये असा अनुभव आहे की जेवढा त्रास तुम्ही चिकाटी साडेसातीमध्ये दाखवलेली आहे, एखाद्या गोष्टींवरती तुम्ही ठाम आहात, त्या गोष्टीचं फळ मात्र तुम्हाला कायमस्वरूपी साडेसाती संपताना मिळून जातं. त्यामुळे साडेसाती ही कुंभ राशीला फायद्याचीच ठरणार आहे. त्यानंतर काय आहे, नेपच्यून आणि राहू गोचरीनं मीन राशीमध्ये आलेले आहे. हर्षल 3ऱ्या स्थानामध्ये त्यांचा आहे. त्यामुळे हर्षल सारखा स्फोटक ग्रह 3ऱ्या स्थानामध्ये, त्यामुळं पराक्रम बुद्धीच्या जोरावरती त्यांना यश चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं. आणि गुरु सुद्धा आता सध्या वृषभ राशीमध्ये येत आहे आणि त्याची दृष्टी 10व्या स्थानावरती म्हणजे कर्मस्थानावरती, हे जे 10वं स्थान आहे राजकारणाचं वगैरे, ह्याच्यावरती पडत आहे, म्हणजे कृपादृष्टी पडत आहे. या संपूर्ण कुंडलीचा आपण जर अभ्यास करायला तर किमान 5 ते 6 वर्ष तरी घड्याळाला किल्ली द्यायची आवश्यकता राहणार नाहीये. अजितदादा पवारांच्याकडेच माझ्या दृष्टिकोनातून कुंडलीच्या अभ्यासानुसार घड्याळ हे चिन्ह राहील आणि ते यशस्वीपणे सुद्धा पार पाडतील, याबद्दल कुंडलीनुसार काही शंका नाही. कारण मी काही राजकीय विश्लेषण करणारा व्यक्ती नाहीये. मी फक्त ज्या त्या व्यक्तीचं कुंडलीचा अभ्यास करून त्याच्यावरती येणारी फळं आपण सांगतो. तुम्हाला सुद्धा जर तुमच्या कुंडलीबद्दल जर शंका असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता 9812119472 व्हॉट्सअपला, आणि आम्ही तुम्हाला त्याची सुद्धा उत्तरं तुमच्या कुंडलीची सुद्धा देऊया. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर मागचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही जरूर बघा. त्याच्यातून सुद्धा तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकायला सुद्धा मिळेल आणि नॉलेज सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तर या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आपले जवळजवळ 1-2 दिवसामध्ये 10K सबस्क्रायबर होतीलच आणि झाले सुद्धा असतील तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ बघत असाल. सर्व सबस्क्रायबरना आणि व्ह्युअर्सना खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.